विजूचं गाव आणि आसपासची ही काही गावं म्हणजे छोट्या छोट्या वस्त्याच होत्या. गावात मुख्यत भाताची शेती व्हायची. या गावांना लागूनच एक मोठे जंगल होते. जंगलात जंगली जनावरे होते. जंगलातले प्राणी मानवी वस्तीत जास्त शिरत नव्हते. त्यांची शिकार नेहमी पाळीव प्राणी व्हायचे. 2 आठवड्यापासून गावात नरभक्षक लांडग्यांची दहशत होती. लांडगा गावात रात्री अपरात्री यायचा. गायी, म्हशी, शेळी यावर हल्ला न करता बाहेर झोपलेल्या किंवा रात्री शेतात काम करणाऱ्या माणसांवर हल्ला करायचा. 2-3 महिन्यात आसपासच्या कित्येक गावातील लोक त्याचे शिकार बनले होते. 2 आठवड्यापासून लांडग्यांचे या गावातील लोकांवर हल्ले चालू होते. सुरुवातीला लोक घाबरली, तर काही उत्साही पोरांनी रात्रीची गस्त घालायला सुरुवात केली. तरी हा प्रकार चालूच होता. गावातील कित्येक लोक जखमी झाले होते. महादूला लांडग्यासाठी पिंजरा लावायला सांगितला. त्याच्या म्हणण्यानुसार जंगलात लांडगाच नाही तर पिंजरा कशाला लावायचा. तो लोकांशी नीट बोलत नसायचा. त्याची तक्रार फॉरेस्ट ऑफिसरला करून पण काही उपयोग होत नव्हता. फॉरेस्ट ऑफिसरने जंगलांची पाहणी करून पिंजरे लावले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्याला पकडण्यासाठी नामांकित शूटर बोलाविले, जेणेकरून त्याला बेशुद्ध करून पकडता येईल. पण त्यांनीही जंगलात लांडगा नसल्याचे सांगितले. लोकांवर हल्ला गावातील एखादा पिसाळलेला कुत्रा करत असावा असे त्याचे म्हणणे होते. पण ज्याच्यावर हल्ला झाला त्याने तो लांडग्यानेच केला हे ठामपणे सांगितले. कोणावर अवलंबून न राहता प्रत्येक गावातील लोकांनी गस्त घालायला सुरुवात केली. गावात रोज रात्री मोठी शेकोटी पेटवली जायची. आगीला घाबरून लांडगा गावात येत नव्हता. तरुण मुलं रात्री काठ्या घेऊन फिरायची, पण दहशतीमुळे लोकांना झोप येत नव्हती.